महाराष्ट्र राज्यातील मोटर मालक चालक हा खूप मोठा दळणवळणाचा अविभाज्य घटक आहे। त्यांच्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीत महसूल वाढविण्यासाठी खूप मोठा वाटा आहे। मोटर मालक चालक यांची आर्थिक क्रांती होण्याकरिता राज्यस्तरीय मोटर मालक चालक आर्थिक महामंडळ स्थापन करावे। सदरील मोटर मालक चालक यांच्या पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता मोठी मदत होईल। चालक हा देशाचा अंतर्गत शिपाई असून तो देशातील विविध राज्यातील लोकांना आपल्या वाहनांद्वारे अत्यावश्यक सेवा देतो, तर मोटार चालक हे आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करून त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो। जेव्हा चालक मालक हे वाहन चालविताना अचानकपणे त्यांचा अपघात झाला व त्या अपघातामुळे तो दगावला किंवा कायमचे अपंगत्व आले व तो जीवन जगण्यासाठी असहाय्य झाला असेल, तेव्हा सरकारने स्थापन केलेल्या आर्थिक महामंडळाकडून त्या चालक व मालकाच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणून 10,000 रुपये पेन्शनची रक्कम देण्यात यावी, जेणेकरून तो आपले कुटुंब व्यवस्थितरित्या चालवेल। जो वाहन चालक मालक ड्रायव्हिंग करतो त्यावेळी अपघातामुळे त्याचा जर मृत्यू झाला असल्यास त्याच्या कुटुंबियास एक ठोस आर्थिक रक्कम म्हणून घोषित करण्यात यावी। या विषयावर आपण जातीने स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर विषय मार्गी लावू व सर्वसामान्य मोटर चालक मालकांसोबत राष्ट्रवादी पक्ष आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। यावेळी सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, सचिव अर्जुन माळी, उपाध्यक्ष मिनाज बागवान, मारुती पुजारी, उपाध्यक्ष अयूब शेख, सरचिटणीस इमाम सय्यद, विरेश मदगिरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आज मुंबई येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाकडून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना सर्वसामान्य कष्टकरी मोटर मालक व चालक यांच्यासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करावं यासाठी निवेदन देण्यात आले। सदर निवेदनाची बाब वाचून माननीय अजितदादा यांनी सदर प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे। सर्वसामान्य कष्टकरी मोटर मालक व चालक यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत खंबीरपणे उभा आहे। पुढे येणाऱ्या काळात यावर नक्की सदर महामंडळासाठी कार्य करू असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे। धन्यवाद।